नमस्कार, क्रांतीपत्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक जावेद खान मोलानी. मंडळी, बरेच दिवसांपासून मार्केट कमिटीमधील काही विषयांवर समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. तर आज आपल्यासोबत दस्तूरखुद्द मार्केट कमिटीचे सभापती सन्माननीय ब्रह्मदेवजी कुकळे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया या संदर्भात. सभापती महोदय नमस्कार. नमस्कार. आपल्या सध्या माण तालुक्यामध्ये समाज माध्यमांवरती विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, ज्याच्यामध्ये मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसवड आवारामध्ये शेतकऱ्यांना दलाल आणि आडत्यांचा खूप त्रास सुरू आहे, अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. याबद्दल आपण काय सांगाल संपूर्ण मान तालुक्याला? नमस्कार, मी ब्रह्मदेव कुकळे, सभापती मार्केट कमिटी मान. ह्या ज्या बातम्या माध्यमासमोर येत आहेत त्याचं असं आहे, जे लोक व्यापार करतायत किंवा जे शेतकरी माल विकतायत ते मार्केट यार्डात येऊन माल न विकत असल्यामुळं हे बाहेरच्या बाहेर व्यापार होतोय. आणि बाहेरच्या बाहेर व्यापार झाल्यामुळं महाराष्ट्र सरकारनं 2017 साली नियमनमुक्ती असा कायदा आणलाय. त्यातून फळे आणि भाजीपाला वगळण्यात आलाय. म्हणजे बाहेर व्यापार जो करतो व्यापारी म्हणा, शेतकरी माल विकतो, त्याच्यावर मार्केट कमिटीची काही बंधनं आपण लादू शकत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. काही विषय असे बी आले होते की जनावरांचा बाजार भरतो तिथं सुखसुविधा मिळत नाहीत. हे गेले बरेच वर्षापासून पिण्याचं पाणी, जनावरांचं पाणी, शौचालय, बाथरूम यासारख्या सुविधा पूर्वीपासूनच त्या ठिकाणी चालू आहेत. एखाद्या वेळेस चुकून काय पाण्याचा प्रॉब्लेम आला असेल ठीक आहे, पण नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मान तालुका मार्केट कमिटीची सत्तेत आली. तिथून ह्या सुखसुविधा आम्ही देत आहे, देणार बी आहे. जर भविष्यात समजा शेतकऱ्याला काही त्रास होत असेल किंवा अजून काही शेतकऱ्याला ह्यातून मार्ग काढायचं असेल तरी आम्ही 100% शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यावर अन्याय होईल तिथं आम्ही शक्य आहे ते तपासून त्या कोण काय दलाली करत असेल, काय करत असेल तपासून आम्हाला जे कारवाई करता येईल ते बी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता तुम्ही एक मुद्दा सांगितला नियमनमुक्तीचा. तो नियमनमुक्तीचा मुद्दा काय आहे, तुम्ही असा स्पष्टपणे सांगू शकाल का, जो आमच्या दर्शकांना समजेल असा? नियमनमुक्ती म्हणजे मार्केटच्या बाहेर व्यापारी व्यापार माल शेतकऱ्याच्या बांधावर घेऊ शकतात, जाऊन बर शेतकरी देऊ शकतात, पण मार्केट कमिटी त्यांच्यावर कुठली बंधनं आणू शकत नाही. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट आहे की मार्केट कमिटीच्या आवारामध्ये किंवा मार्केट कमिटीच्या परिसरामध्ये जर कोणता व्यवहार झाला असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार मार्केट कमिटी असेल. हां, मार्केट कमिटीच्या आवारात जर व्यवहार झाला, आता आम्ही दैवडीला भाजीपाला मार्केट चालू केले, गेले 1-1.5 वर्ष झालं. तिथं शेतकरी येतात, व्यापारी आहेत, एकही रुपया अडत नाही, कुठलाही शेतकऱ्याला 1 रुपयाचाही खर्च नाही. तिथं 1.5 वर्षापासून सुरळीत ती दैवडीला काम चालू आहे. भाजीपाला मार्केट यार्डात येतो, व्यापारी घेतात, विकतात, ते चालू आहे रुटीन प्रमाणे. तसं हे मसवडला बाहेरच्या बाहेर व्यापार होतो. त्यामुळं हे बाहेर काय होतंय हे आम्हाला काय माहीत नाही किंवा आम्ही त्यांच्यावर कारवाई बी करू शकत. बरं, मला या संदर्भात आपल्याला एक सुचवायचं आहे की आपण मसवड परिसरामध्ये खरं तर ग्रामीण भाग मोठा आहे आणि इथं शेतकरी बऱ्यापैकी मसवडला जाणं पसंत करतात या परिसरातील. तर मला असं सुचवायचं आहे की मसवडमध्ये शेतकरी यांच्या सुविधेसाठी तुम्ही व्यापाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली का किंवा करू शकता का? आम्ही 1-2 महिन्यापूर्वी व्यापाऱ्यांबरोबर मीटिंग घेतलेली होती मार्केट कमिटीत बोलवून. त्यांना आम्ही विनंती केली होती की तुम्ही बाहेर खरेदी करण्यापेक्षा मार्केट यार्डात या, तुम्हाला ज्या काही सुखसुविधा लागतील, ज्या काही देता येतील ते आम्ही सुखसुविधा देऊ, पण व्यापार तुम्ही मार्केट कमिटीच्या यार्डात करा. अजून बी आम्ही त्यांना शेतकऱ्यांना तुमच्या क्रांती न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो, व्यापाऱ्यांना आवाहन करतो, तुम्हाला व्यापार करा, शेतकऱ्याचा माल शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात आणावा, तिथं शेतकऱ्याला ज्या लागतील ते सुविधा आम्ही द्यायला तयार आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला 1ही रुपया अडत लागणार नाही. कुठलाही 1 रुपया खर्च तुमचा वाहतुकीचा खर्च असेल त्याच्या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला खर्च लागणार नाही. हमाली फक्त लागेल.
त्यांनी यार्डात येऊन व्यापार केल्यानंतर आम्हाला त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल आणि आम्ही ठेवू. म्हणजे दहिवडीप्रमाणे मसवडमध्ये सुद्धा तसं केंद्र सुरू करण्याचा तुमचा विचार आहे? काही अडचण नाही, आम्ही करू शकतो. आणि शेतकऱ्यांसाठीच मार्केट कमिटी आहे. शेतकऱ्यांसाठी जे काय करायला लागेल ती मंत्री जयाभावांच्या माध्यमातून आम्ही जे काय लागेल ती करायला आमची तयारी आहे.